नमस्कार मित्रांनो, मी संतोष वाघमारे. मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल मराठी योजना 2.0 मध्ये. मित्रांनो, मागच्या महिन्यात आपण जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये फॉर्म भरलेले आहेत ते A to Z फॉर्म आपले जे आहेत तिथे अप्रूव्ह झालेले आहेत, मंजूर झालेले आहेत. ठीक आहे. त्यामागचं एकच सिक्रेट आहे, आपण जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंटला मर्ज करून म्हणजेच तुमचे जो काही डॉक्युमेंट आहेत त्याला एकत्रित करून आपण जे आहे अपलोड केलेले आहे. म्हणजेच काही जणांनी काय केलेलं आहे, आधार कार्ड आहे, आधार कार्डचे फक्त एकच साईड टाकलेलं आहे, त्याच्यावर जर आधार नंबर आहे ना, आधार नंबर दिसला बस झालं, असं नाही आहे. तुमचा आधार नंबर आहे, फर्स्ट पेजवर आधार नंबर, तुमची माहिती, नाव वगैरे आहे आणि मागच्या साईडला तुमचा जो काही ॲड्रेस वगैरे आहे तो आहे. फक्त आधार नंबर दिला एवढंच नाही, तुम्हाला आधार नंबर आणि त्याची बॅक साईड म्हणजे तुमचा ॲड्रेस वगैरे जसाच तसा तुम्ही जो फॉर्ममध्ये भरलेला आहे तो पण तिथे दिसला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला दोन्ही साईडचे हे जे आहे तुम्हाला आधार कार्डची अपलोड करायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एडिट करायचं झंझटच नको वाटलं, ठीक आहे, तर आपण तुम्हाला फॉर्म, जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर एडिट करायचं पण आपण इथे तुम्हाला सांगतो. ठीक आहे. रेशन कार्डचं मागची साईड टाकलेली आहे फक्त ज्याचे त्यांचे नाव असेल तर, आणि काही जणांनी त्यांचं नाव नाही म्हणून फक्त पुढचंच पेज टाकलेलं आहे ज्याच्यावर राशन नंबर वगैरे आहे. ठीक आहे. पुढचं पेज टाकलेलं आहे, मागचं पेज त्यांनी इथे अपलोड केलेलं नाही ॲप्लिकेशनमध्ये. ठीक आहे. इलेक्शन कार्डला पण तुम्ही असंच केलेलं आहे, पुढचंच पेज टाकलेलं आहे, मागचं पेज टाकलेलं नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचे फॉर्म जे आहे तिथे रिजेक्ट झालेले आहेत. ठीक आहे. आपला एक फॉर्म होता त्याच्यामध्ये आपण आधारवर नाव वेगळं होतं आणि पासबुकवर म्हणजे तुमचा जो बँकेचा खाता बुक आहे त्याच्यावर नाव वेगळं होतं, म्हणजेच त्या महिलेच्या लग्नापूर्वीचं नाव होतं. पण तरीही आपला फॉर्म इथे जे आहे अप्रूव्ह झालेला आहे. ठीक आहे. आपण आधारवर जशी नाव आहे ते तशीच टाकली आणि बँकेच्या पासबुकच्या तिथे पासबुकवर जे नाव आहे ते तसंच आपण तिथे टाकले, त्याच्यामुळं आपला फॉर्म जो आहे ते अप्रूव्ह झालेला आहे. जर मित्रांनो, चला तर आपण आता सर्वात प्रथम पाहूया की ओकिनावा ॲप्लिकेशन जो ॲप आहे तो कसा डाउनलोड करायचा आहे. इथे आपण येऊया, प्ले स्टोअरला जाऊया. प्ले स्टोअरला आल्यानंतर आपण इथे सर्च करूया ओकेन स्कॅनर. ठीक आहे. ओकेन स्कॅनर हा आपण इथे ओपन करूया. आपला जो CS ओकेन स्कॅनर हा अगोदरच इन्स्टॉल आहे, त्याच्यानंतर आपण इथे याला ओपन करूया. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आपण इथे कॅमेरा बटनवर क्लिक करूया. कॅमेरा बटनवर क्लिक केल्यानंतर आपण इथे इम्पोर्टवर जाऊया. हे तुम्हाला फोटोचा जो आयकॉन दिसत आहे त्याच्यावर इथे जाऊया आपण इम्पोर्टवर, आणि तुम्हाला कोणतेही 2 डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर आपण इथे 1-2 डॉक्युमेंट्स घेऊया. ठीक आहे. आपला आधारचा हा फोटो आहे, आपण एक सिंगल साईड काढलेला आहे, ह्याला सिलेक्ट करायचा आहे, इथं बॅक यायचं आहे आणि आपल्याला आधारचा बॅक साईड म्हणजेच हा दुसरा पण इथे सिलेक्ट करायचा आहे, इथे बॅक यायचं आहे आणि इथे इम्पोर्ट करायचं आहे. ठीक आहे. इम्पोर्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता हा एक पेज आहे आणि हा एक पेज नंबर 2. ठीक आहे. तर असं हे 2 पेज जेव्हा तुम्हाला दिसतील त्यावेळेस तुम्हाला इथे करायचं आहे, शेअरवर जायचं आहे. शेअर बटनवर क्लिक करायचं, डॉक्युमेंट शेअरिंग या पेजवर क्लिक करायचं. डॉक्युमेंट शेअरिंग या पेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसते शेअर ॲज लॉंग इमेज. इथे आपण क्लिक करू म्हणजे हे पाहू शकता कमी MB मध्ये तुम्हाला ही फोटो जी आहे क्लिअर दिसते आणि एका पेजवर तुमचे हे जे 2 डॉक्युमेंट्स आहेत, 2 साईड आहेत आधारच्या, तुम्हाला एका पेजवर येतील. ठीक आहे. तर आपण शेअर ॲज लॉंग इमेज करून आपण इथे शेअर करूया म्हणजे तुम्ही इथे शेअरवर ऑप्शन क्लिक करा आणि सेव्ह टू गॅलरी. ठीक आहे. सेव्ह टू गॅलरीमध्ये क्लिक करा. सेव्ड टू गॅलरी म्हणजे तुमची हे जे काही डॉक्युमेंट्स आहे तुमच्या गॅलरीमध्ये इथे तुम्हाला सेव्ह झालेलं आहे. पाहू शकता हे डॉक्युमेंट्स आधार कार्डच्या दोन्ही साईड तुम्हाला एका पेजवर आलेले आहे आणि हा आता तुम्हाला अपलोड करण्यासाठी सोपं झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड कराल तर तुमचा फॉर्म हा 100% अप्रूव्ह होईल, मंजूर होईल. ठीक आहे. चला तर मग आता व्हिडिओ इथेच थांबूया. मित्रांनो, व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.